नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2024 पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, खालपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती? खालपैकी 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे मित्रांनो पोषण भी पढाई भी. 2 नंबर आहे आदिवासी पारंपरिक प्रादेशिक स्थानिक आहार पद्धती पोषण विषयक संवेदनशीलता. आणि 3 नंबर आहे गरोदर महिलांचे आरोग्याने आब्रक लहान मुलांची आहार पद्धती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं वरीलपैकी सर्व उत्तर म्हणजे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 800 हा तीव्र कमी वजनाच्या बालकांना उष्मांक आहार पुरवला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, खालपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली आहे? खालपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून योजना सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पोषण अभियान. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 ऑक्टोबर 1975 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? 7व्या राष्ट्रीय पोषण अभियान महिन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानावर होते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रीय पोषण अभियान या सही पोषण देश रोशन या अभियानाचे घोषवाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविला जातो? मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम हा खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये राबविला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मध्यांती भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे? मध्यांती भोजन योजनेमध्ये केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2008 पासून. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, डॅडॅशचे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. डॅडॅशचे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता. ऑप्शन क्रमांक हे उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना किती उष्मांक आहार पुरवला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 500 ग्राम हा आहार पुरवला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 9 मार्च ते 23 मार्च 2024 पासून हा 6वा पोषण पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, सक्षम अंगणवाडी व पोषण
2.0 या योजनेअंतर्गत महिला व गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणती सेवा पुरवल्या जातात? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व योजना पुरवल्या जातात. 1 नंबर आहे जंतनाशक औषधे आणि 2 नंबर आहे आयर्नच्या गोळ्या आणि 3 नंबर आहे टीटी इंजेक्शन. हे म्हणजे वरीलपैकी सर्व. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 2024च्या 7व्या पोषण महिन्यात कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आले आहे? 2024च्या 7व्या पोषण महिन्यामध्ये कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे ॲनेमिया प्रतिबंध, 2 नंबर आहे तंत्रज्ञानाचलित उपाययोजना आणि 3 नंबर आहे सशक्ती लोक चळवळ. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ म्हणजे THR ऐवजी शाळेतील शिजलेल्या अन्न दिल्या जातो? शालेय पोषण आहार योजनेमध्ये केव्हापासून कोरडा तांदूळ THR ऐवजी शाळेतच शिजवलेला अन्न दिला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2002 पासून. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कोणत्या रोजी पासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे? कोणत्या रोजी पासून शालेय पोषण आहार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 नोव्हेंबर 1995 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील हे बालक लाभार्थी आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, डॅशा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो? डॅशा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय महिला म्हणजे समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आलेला आहे? सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2022 पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट ओळखायचे आहे? भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्टे ओळखायचे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. हे आपलं योग्य आन्सर होईल. म्हणजे 1 नंबर आहे मित्रांनो कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, 2 नंबर आहे माता मृत्यू व बाल मृत्यू रोखणे आणि 3 नंबर आहे स्त्रियांमधील ॲनेमियाचे प्रमाण कमी करणे. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे? सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे पोषण अभियान, 2 नंबर आहे किशोरवयीन मुलींसाठी योजना, 3 नंबर आहे अंगणवाडी सेवा. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे
आयर्न सिरप, जंतनाशक औषध व लसीकरण. 2 नंबर आहे ORS झिंकच्या गोळ्या. 3 नंबर आहे जीवनसत्व अ सिरप. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मेन उद्दिष्ट काय आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कुपोषण समस्या कमी करणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखभाल देखील समावेश करण्यात आलेला आहे? शालेय पोषण आहार योजनेमध्ये केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2002 पासून हा समावेश करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना डॅश आहे? राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना डॅश आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सर्वांसाठी पौष्टिक आहार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, 2024च्या महिला समानता दिवस ची संकल्पना होती. काय होती मित्रांनो? 2024च्या महिला समानता दिवसाची संकल्पना काय होती? हे आपलं उत्तर सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार. ही काय होती? 2024च्या महिला समानता संकल्पनाची संकल्पना होती. काय होती मित्रांनो? तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 25 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे मला वारंवार परीक्षेला विचारले जाणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.